नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्रीशाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खूपच छान रेसिपी, पिझ्झा बर्गरपेक्षाही खूपच टेस्टी आणि चटपटी, ते पण बिना ब्रेडची, झटपट आणि घरामधील सामानामध्ये बनवणार आहोत। तर चला आता आपण बनवूयात। सगळ्यात अगोदर कढाईमध्ये 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरे टाकूया। ब्राऊन झाल्यावर त्यामध्ये 1 कप पाणी ॲड करून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता, आणि जेवढे पाणी घेतले तेवढीच सुजी घेणार आहोत आता। आणि वाटीनं पण आपण मोजून घेऊ शकतो। 2 मिनिटात आपण सुजीला परतून घ्यायचं। थोडं मिश्रण दाटसर झाल्यावर गॅस बंद करून घेऊयात। मिश्रण व्यवस्थित झाले, आता एका ताटामध्ये काढून घेऊयात। परत गॅसवर कढाई ठेवून घेऊ। थोडं ऑइल टाकून घेऊयात। अर्धा चमचा जिरे थोडे ब्राऊन झाले की थोडेसे आले लसूण पेस्ट टाकली तरी चालते। बारीक चिरलेला कांदा, मीडियम साईजचा, लाल मिरची चिरून टाकूयात। आता व्यवस्थित मिश्रण एकदा हलवून घेऊयात। कांदा ब्राऊन झाल्यावर शिमला मिरची टाकून घेऊयात। बारीक चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ टाकूयात। धनिया पावडर टाकूया। कलरसाठी हळदी टाकूया, हळदी पावडर। मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। आता त्यामध्ये 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले, आता मॅश करून घेऊयात। आता त्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि लिंबूचा ज्यूस टाकून घेऊयात। यामध्ये आमचूर पावडर टाकले तरी चालू शकते। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। आपण आपल्या चवीनुसार यामध्ये कढीपत्ता पण टाकू शकतो। मिश्रण अजून एकदा व्यवस्थित, आता मिश्रण गॅस बंद करून मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। थोडंसं थंड होऊन देऊयात। आता रवा पण मस्त मेल्ट झालाय, कणकेसारखा गोळा करून घेऊयात। व्यवस्थित असा आपला सुजीचा बॅटर तयार झालेला आहे। आता हाताला थोडेसे तेल लावून घेऊया आणि सुजीच्या ह्याला आपण आता व्यवस्थित लाटून घेऊयात गोळा करून। आणि एका ग्लासच्या ह्याने पुरीसारख्या आकाराचे गोल शेपमध्ये कट करून घेऊयात। राहिलेल्या पिठाचे आपण परत लाटून तसेच करून घेणार आहोत। एका कपामध्ये आपले 14 पीस तयार झाले, तुम्ही बघू शकता। आता बटाट्याचे मिश्रण पण थंड झाले, आता गोल आकाराचे गोळा करून घेऊया। हाताने व्यवस्थित शेप देऊन घेऊयात। आपले टिक्की तयार झाले आहेत। आता ते सुजीच्या ह्याच्यावर स्टफिंगमध्ये भरून घेऊयात। साइडून हाताने व्यवस्थित एकसारखे हे करून घेऊयात। आणि नाईफने याला डिझाइन करून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपले 7 पीस तयार झालेत। परत एका पॅनमध्ये थोडे ऑइल टाकून घेऊया।
एका साईडने परतून झाल्यावर दुसऱ्या साईडने पण परतून घेऊयात. कमी ऑइलमध्ये खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते. लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे आणि घरातल्या सामानामधून बनते. रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. खूप छान अशी रेसिपी तयार होते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा.